आजची तारीख आहे 21 फेब्रुवारी 2025 मधील शुक्रवार आहे। तर आज आहे मांडवचा कार्यक्रम। तर भावाचं लग्न आहे, म्हणजे काकांचा मुलगा, तर त्या मांडवला जायचं आहे। तर आमच्या घरात बऱ्याच वर्षानंतर लग्न विवाह सोहळा साजरा करण्यात येत आहे। तर खूप उत्साहाचं वातावरण आहे। तर बघा, मी अशा प्रकारे मांडवला जाण्यासाठी तयारी केलेली आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर बघा, आपल्या घरामध्ये आपण लग्न कार्य असो, कुठलंही कार्य असो, सण समारंभ असो, तर वातावरण अगदी खूप असं आनंदाने भरलेलं असतं। तसंच आमचं झालेलं आहे। तर जाताना आम्ही सुडेश्वर मंदिराच्या जवळून गेलेलो आहोत। तर खेडं गाव आहे खडकी म्हणून, त्या गावाला आम्हाला जायचं आहे। आज वैभवलक्ष्मी पूजन मला करता येणार नाही, कारण सायंकाळपर्यंत आम्हाला या ठिकाणीच थांबायचं आहे। तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत। तर बघू शकता डेकोरेशन कशा प्रकारे केलेलं आहे। आम्ही सगळ्या बहिणी आणि भावजाया अशा प्रकारे थोडंफार ते शूट केलेलं आहे। त्याच्यानंतर आता मांडवची तयारी म्हणून आम्ही या ठिकाणी उभे आहोत। तर आपण मांडव जर आला तर आपल्या अंगणामध्ये आपण सर्वजण स्टेप बाय स्टेप बैलांची पूजाविधी करत असतो, कारण शुभ कार्याला सुरुवात होते ती लग्नाची म्हणजे मांडवापासूनच। आणि आपल्या दारामध्ये अशा प्रकारे मांडव घातला जातो। या भावाचं लग्न आहे तो या ठिकाणी उभा आहे। तर अशा प्रकारे सर्व मंडळीही इथे उभी आहेत। लग्न समारंभ असा एक कार्यक्रम आहे की अशा वेळेस सगळे नातेवाईक एकत्र येतात आणि आपण बऱ्याचदा बरेचसे जण भेटलेलो नसतो, पण अशा निमित्ताने सर्व एकत्र येऊन आपल्या थोड्याफार जुन्या आठवणीसुद्धा आपल्याला आठवतात। तर आज शुक्रवार आहे आणि बऱ्याच जणांना सुट्टी नव्हती, म्हणून बरेचसे नातेवाईक येऊ शकले नाही, परंतु आम्ही काही जण आलेलो आहोत। तर या ठिकाणी माझ्या काही बहिणीसुद्धा आल्या नाही, कारण मुलांची परीक्षा वगैरे असं काही बरंचसं होतं। पण आम्ही जेवढेही जण होतो तेवढेही जणांनी मोठ्या उत्साहाने हा मांडवाचा दिवससुद्धा साजरा केलेला आहे। तर बघू शकता देवघर अशा प्रकारे सजवलेलं होतं। भावांमध्ये म्हणाल तर आमच्या घरामध्ये शेवटचं लग्न आहे, त्यामुळे बरेचशी नातेवाईक लग्नामध्ये आलेली आहे। तर अशा प्रकारे नाश्ता सुरू आहे। त्यानंतर आम्ही बेळमातनी घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तर बेळमातनी चूल असते आणि खापर असतं, जे काही आपण आपल्या किचनमध्ये आपल्याला वापरण्यात येतात त्या वस्तूंचं पूजन करायचं असतं। तर अशा प्रकारे या वस्तूंना मान असतो आजच्या दिवसाला, म्हणून प्रत्येकजण या वस्तूंची पूजा अशा प्रकारे करत असतात। या वस्तूंचं पूजन 5 सवाष्ण करतात किंवा त्यापेक्षा अधिकही करू शकतात। तर अशा प्रकारे पूजन केलं जातं आणि त्याच्यानंतर नाचत वाजत गाजत आपल्या मांडवमध्ये यांना आणण्यात येतं। तर तुम्ही पुढे बघायलाच तर अशा प्रकारे इथे चालू आहे पूजाविधी वगैरे। अशा प्रकारे नाचत गाजत वाजत आम्ही मांडवमध्ये आणलं आणि त्याच्यानंतर देव घेण्यासाठी निघालेलो आहोत। तर देव जी आहेत तर आपण जी नवीन बनवलेली असतं त्यांचंसुद्धा पूजन केलं जातं। तर अशा प्रकारे मंदिरांमध्ये त्यांना ठेवलं जातं किंवा एखाद्या सोनाराकडे आपण जाऊन ते आणू शकतो। तर आम्ही असं मंदिरामध्ये ठेवलेलं आहे। तर 5 सवाष्णीसुद्धा या ठिकाणी पूजाविधी करतात। कोणत्याही शुभ कार्यामध्ये सर्वप्रथम देवांना प्राधान्य दिलं जातं आणि त्याच्यानंतरच कार्यक्रमाची सुरुवात ही केली जाते।
तर अशा प्रकारे पूजन झालं आणि त्याच्यानंतर हनुमानजींच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे आणि त्या ठिकाणी हनुमानजींचे दर्शन घेऊन परत आपण आपल्या मांडवच्या ठिकाणी रिटर्न यायचं आहे। तर जी काही वऱ्हाडी मंडळी आली होती ती सुद्धा बऱ्यापैकी आमच्यासोबत आलेली होती। मांडवच्या ठिकाणी गेल्यानंतर जी काही बेळमातनी आणलेली होती त्यांचं सुरुवातीला पूजन करण्यात येतं। तर अशा प्रकारे 5 सवाष्णी मिळून त्यांचं पूजन करतात। तर सर्वप्रथम जे कोणी हळद लावणार आहे नवरदेवांना किंवा नवरीला त्यांना पहिले प्राधान्य दिलं जातं, नंतर बाकीचे जण, त्याच्यानंतर देवांचं लग्न लावण्यात येतं। कारण सर्वप्रथम बाप्पांचं पूजन आणि अशा प्रकारे देवांचं लग्न आणि जी देवं आहेत त्यांना सुद्धा नाचवण्यात येतं। तर आमचा जो भाग आहे नाशिक साईड मालेगाव साईडचा तर अशा प्रकारे साजरा करण्यात येतो। कारण प्रत्येक गावागावांचं आणि भागांचं म्हणजे लग्न सोहळा असो किंवा कोणतेही कार्यक्रम असो वेगवेगळे असतात, पण आमचा इकडचा नाशिक भागात जो आहे परिसर तो अशा प्रकारे आम्ही साजरा करत असतो। तर जी काही वऱ्हाडी मंडळी आलेली असतात ती जोडप्याने नाचतात किंवा एकट्याही नाचतात आणि देवांना अशा प्रकारे नाचवलं जातं। तर हा सोहळा असतो खरं आणि सगळेजण आनंदामध्ये या ठिकाणी सहभागी होतात आणि जो कार्यक्रम आहे त्याचा आस्वाद घेतात। तर आम्ही सुद्धा अशा प्रकारे मांडवमध्ये थोडंफार नाचलेलो आहोत आणि खरंच भारी वाटतं आणि असे कार्यक्रम जर असले तर सगळेजण आपण एकत्र येतो आणि मोठ्या उत्साहाने असे सण म्हणा किंवा उत्सव म्हणा किंवा कार्यक्रम आपण साजरे करत। त्यानंतर जी वऱ्हाडी मंडळी आलेली असतात त्यांना भोजन दिलं जातं। तर अशा प्रकारे सगळेजण इथे भोजनाला बसलेले आहेत। खरं तर सकाळपासून बराच वेळ होऊन गेला आणि खरं प्रत्येक कार्यक्रम हा थोडा लेटच झाला, त्याच्यामुळे भोजन करण्याला सुद्धा थोडा टाईमच होऊन गेला आणि साधारणतः 1:30-2 वाजले होते त्यावेळेस आम्ही सकाळचं भोजन केलेलं आहे। त्यानंतर पुढील काम होतं ते म्हणजे हळद कांडणे। त्यानंतर बरेचसे जण वरमाया काढतात। तर अशा प्रकारे वरमायांना हातपाय धुवून त्यांचं स्वागत करण्यात येतं। खरं तर लग्न समारंभ हा काही वेळासाठीच असतो, परंतु आपण हे कार्य खूप मोठ्या पद्धतीने करतो। म्हणजे अशा प्रकारे वरमाया काढणे, सर्वजण एकत्र येणे, गाणं म्हणणे आणि बघा साज शृंगार सुद्धा केला जातो। तर अशा प्रकारे ज्या वरमाया असतात त्यांना नटवल्या जातं। तर ज्या वहिन्या असतात त्या करतात, तर काही नंदांना बसवतात। जी गाणं म्हणण्याची पद्धतसुद्धा अगदी निराळी असते आणि खूप भारी वाटतं। कारण आपण आता जसं पिढी ना पिढी आता नवीन आहे तर त्यांना जमतं किंवा नाही जमतं, परंतु ज्या जुन्या चालीरीती आहेत त्या आपण आवर्जून खरं केल्या पाहिजे। परंतु वरमाया करणं हा त्याचा भाग असतो आणि सर्वच जण काढतात असं नाही, काही भागांमध्ये काढलं जातं, काही भागांमध्ये काढल्या जात नाही। त्यानंतर प्रत्येक वरमाईची खणा नारळाने ओटी भरण्यात येते। तर अशा प्रकारे फोटो शूटिंग होतं आणि वाजासुद्धा वाजला जातो आणि बघू शकता अशा प्रकारे साडी टाकलेली आहे। तर या ठिकाणी एक ओटी भरलेली आहे, त्या ओटीचं पूजन आता नवरदेवाकडून करण्यात येतं। तर हा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदाच बघितला, कारण आता आम्ही एवढे लग्न केली पण आम्हाला बघायला मिळाला नव्हता, पण हे काही नवीन वाटलं आम्हाला, वेगळंच। तर बघा अशा प्रकारे मी जे काही सकाळपासून तर सायंकाळपर्यंतचं कार्यक्रम हा शूट करत आहे, कारण आमच्याकडे अशा प्रकारे हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो। आता वरमाया निघालेल्या आहेत, अशा प्रकारे बघा गर्दी पण खूप आहे आणि प्रत्येकजण यामध्ये सहभागी होऊन नाचायला लागतात। अशा प्रकारे सगळ्यांनी खूप आनंदाने नाचणं वगैरे केलं। त्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे।
त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर दिवस उगवलेला आहे तो म्हणजे लग्नाचा दिवस। तर आज आहे 22 तारीख आणि आज शनिवार आहे। तर अशा प्रकारे थोडीफार मी तयारी केलेली होती। तर ही जी हेअरस्टाईल ही माझ्या मुलीने मला करून दिली होती आणि म्हटलं चला आता आपण थोडेफार फोटोशूट वगैरे करून घेऊया, कारण आपण जी तयारी करतो तर अशा कार्यक्रमांच्या वेळेसच करतो आणि ह्या आठवणी असतात आपल्या। तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण बऱ्यापैकी जण जमलेलो आहोत तर थोडंफार फोटो वगैरे काढूया। यामधले घरातील काही मेंबर नव्हते, त्यांचीही आठवण जाणवत होती, कारण आपण सगळेजण अशा वेळेस एकत्र येतो आणि गप्पा पण मारल्या जातात, भेटीही होते आणि फोटोसुद्धा काढले जातात आणि अशा प्रकारे सगळेजण जमलो तर मजा काही निराळीच असते। तर आता बघा नवरदेव नवरींची एंट्री झालेली आहे। तर अशा प्रकारे हा सोहळा साजरा करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर अजून पुढे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण आपल्याला डान्स बघायचा आहे। तर जे काही वऱ्हाडी मंडळी आलेली असतात ते सुद्धा पुढे आणखी चांगल्या प्रकारे भन्नाट डान्स करणार आहे। लग्न समारंभामध्ये सप्तपदी हा एक महत्त्वाचा भाग असतो। यामध्ये 7 वचनं घेतले जातात आणि दिल्यासुद्धा जातात आणि त्याच्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये आपलं जे आयुष्य जगतो ना ते फॉलो करावं लागतं। अशा प्रकारे सगळ्यांनी खूप छान प्रकारे डान्स केलेला आहे या ठिकाणी आणि खरं आवडीनिवडी असतात आणि कोणीच असं म्हणत नाही की मला नाचता येत नाही। ज्यालाही नाचता येत नाही तो सुद्धा नाचायला लागतो, अशी ही गाणी असतात। बरेच वर्षानंतर आमच्या घरामध्ये हे कार्य झालं, त्याच्यामुळे सगळेच आनंदामध्ये होते आणि बघा सगळ्यांनी खूप छान प्रकारे डान्स केलेला आहे। अगदी म्हणजे लहान असो किंवा मोठं असो असा कुठलाही हे न करता सगळेच जण खूप उत्साहामध्ये या ठिकाणी नाचलेले आहेत। लग्न तसं मालेगावलाच होतं, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेता आला, कारण जर दुसऱ्या गावी लग्न असलं लांब जायचं असलं तर आपण वेळात वेळ काढून जातो आणि संध्याकाळपर्यंत काही थांबू शकत नाही, परंतु हे लग्न मालेगावला असल्यामुळे आम्हाला पूर्ण लग्न हे साजरं करता आलेलं आहे। तर अशा प्रकारे आम्ही इथे डान्स केलेला आहे। नंतर ज्या वरमाया आहेत त्यांचा थाटमाट केला जातो, तर या ठिकाणी प्रत्येकजण प्रत्येकाच्या मागे उभे आहे, तर 10ची नोट घेऊन उभे होते। अशा प्रकारे फोटोशूट झाला। त्याच्यानंतर आता मी इथे जेवायला बसलेलो आहोत, तर बघू शकता सगळेजण अशा प्रकारे बसलेला आहे। तर हा मांडपान असतो, तर या मांडपानामध्ये बरेचसे जण म्हणजे वस्तू वगैरे देतात किंवा साड्या वगैरे देतात अशा प्रकारे। तर ही वरमायांची प्रथा जी आहे तर प्रत्येक भागात होते असं नाही बरं का, काही भागांमध्ये होते तर काही भागांमध्ये अगदी होत नाही, परंतु तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा सांगू शकता कमेंटमध्ये, कारण प्रत्येक जण ही गोष्ट करू शकतो असं नाही। परंतु आता मी जी काही लग्न बघितलेली आहेत आमच्या गावाला, तर त्या ठिकाणी आमच्याकडे अशा वरमाया वगैरे आम्ही काही केल्या नव्हत्या, अगदी साध्या पद्धतीने लग्न केले होते। पण काही भागांमध्ये अजूनही या परंपरा सुरूच आहेत। तर तुम्हाला काय वाटतं या परंपरेबद्दल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि जो काही मी आजचा हा पूर्ण व्लॉग बनवलेला आहे लग्न सोहळा किंवा हळद लावणे मंडप वगैरे, तर तुम्हाला कसं वाटलेलं आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अशा प्रकारे आमचा हा लग्न सोहळा साजरा झालेला आहे। तर आता नवरी जी मुलगी आहे ती आता सासरी निघालेली आहे। अशा वेळेस सगळ्यांनाच खूप म्हणजे रडू येतं खरं तर। तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला।